आपलं नांदेड, नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज। नमस्कार, आपलं नांदेडमध्ये आपलं स्वागत आहे। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये मन्याड नदीचा कहर, 4 गावे जलमय झाली असून शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेलेली आहेत। संततधार मुसळधार पावसामुळे मन्याड नदीने धोक्याची पातळी ओलांडत रौद्ररूप धारण केले असून कवठा, तेलूर, जुन्ने, शिरूर व जाकापूर या गावांना पुराच्या पाण्याने वेढा घालत जनजीवन विस्कळीत केले आहे। कवठा येथील सखल भागातील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे। मानार व पेटवडज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने जाकापूर गावाचा संपर्क तुटला आहे, तर दुसरीकडे लिंबोटी धरणाचे 15 दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रचंड वेग निर्माण झाला आहे। शेकडो हेक्टर जमीन उभ्या पिकावर दुबार पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे। उरले सुरले पीक मातीमोल झाले असून शेतकरी हतबल झाले आहे। अनेक घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना साहित्य हलवण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे। दरम्यान शेतकरी शासनाच्या पंचनाम्यासाठी लादण्यात येणाऱ्या जाचकाठीमुळे संतप्त झाले असून अनेकांना एकाच महिन्यात दुसऱ्यांदा घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। अद्याप शासनाकडून नुकसान भरपाई न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने सुद्धा वाहतूक सेवा ठप्प झाली असून जाकापूर गावचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे। ग्रामपंचायतीने तातडीने दौंडी देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहनही केले असून जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश देशमुख व ग्रामविकास अधिकारी कृष्णाराम दिनवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। संपूर्ण नांदेड जिल्ह्याचीच परिस्थिती एकूणच विदारक असून शेतकरी हवालदिल झालेला आहे। पूर्ण शेती जलमय झालेली असून गावामध्ये सुद्धा पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। सदरील परिस्थितीचा आढावा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर घेत आहेत।